अंजली किचनमध्ये तुमचे आज स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे मस्त अशी बटाट्याची भजी। मस्त बाहेर पाऊस चालू आहे, त्यासाठी आज मस्त संध्याकाळची अशी बटाट्याची भजी खाऊशी वाटली, त्यामुळे आज बटाट्याची भजी करते आहे। धुवून ठेवला आहे हा बटाटा स्वच्छ मी। तिथे 1 वाटी डाळीचे पीठ घेतले आपण, मोठी वाटी ही कोथिंबीर घेतली आपण थोडीशी, तिथं ओवा घेतला आहे थोडा आपण, अर्धा चमचा आपण इथं हळद घेतली, अर्धा चमचा तिखट घेतलं आहे, तांदळाचं पीठ 2 चमचे घेतले, चवीनुसार मीठ, थोडासा आपला खाण्याचा सोडा घेतला इथं मी। आपल्याला पाणी लागणार आहे पीठ कालवण्यासाठी आणि तेल। आपण पहिल्यांदी पीठ भिजवून ठेवतो आहे। मस्त बाहेर पाऊस चाललेला आहे, छान अशी गरम गरम आपण बटाट्याची भजी करणार आहे। तर त्यासाठी आपण आधी इथं पीठ भिजवून ठेवतो। पीठ त्यामध्ये मी इथं 1 चमचाभर फक्त इथं मी तांदळाचं पीठ टाकलेलं आहे। हळद टाकते अर्धा चमचा इथं आपण लाल तिखट टाकले, ओवा टाकला थोडासा आपण ह्याच्यामध्ये, चिमूटभर आपण इथं सोडा टाकते खाण्याचा, चवीनुसार मीठ टाकते आणि कोथिंबीर। छान आता आपण हे पीठ मस्त भिजवून घेऊया। मस्त याला असं पातळसर, म्हणजे जास्तही पातळ नाही, अशा पद्धतीने हे पीठ आपल्याला मस्त कालवून घ्यायचं आहे। पीठ आता व्यवस्थित आपलं भिजलं आहे, तोपर्यंत आपण बटाट्याचे काप करून घेऊया मस्त गोल। बघू शकता तुम्ही मस्त। आता ह्याला आपण बाजूला ठेवू 5 मिनटं। इथं मी हा 1 बटाटा घेतला आहे, त्याची थोडी साल काढून घेऊया आपण। अशा पद्धतीने बटाट्याची साल काढून घेतलेत मी। मस्त मोठा बटाटा मिळाला आहे आपल्याला आज। अशा पद्धतीने मस्त मी इथे वेळीवरच काप करून घेते, म्हणजे व्यवस्थित कापता येते आपल्याला। मस्त मी हे काप करून घेतलेत। आता तेल आपण तापत ठेवलेलं आहे इकडं। पीठ पण आपलं छान आता भिजले। आता तेल पण आपलं छान तापत आले। आपण हे करतो अशा पद्धतीने। अशा पद्धतीने आपण ही भजी टाकून घेतलीत बघा, मस्त झालीत। बघू शकता तुम्ही मस्त आपली भजी टम्म फुगलीत। व्यवस्थित त्याला दोन्ही बाजूने आता छान आपण तळून घेऊया। आपली बघा बटाट्याची भजी तयार झाली, बघू शकता तुम्ही, खूप मस्त आणि टम्म फुगलीत। आता अशा पद्धतीने आपण सगळी बटाट्याची आपण जी भजी ती मस्त तळून घेऊया। मस्त आपली भजी झालीत बघा।
अशी पटकन माझी बटाट्याची भजी तयार झालेली आहे. बघू शकता तुम्ही बाहेर मस्त पावसाचं वातावरण आहे. जरा थोडा कुठे पाऊस पडायला लागला की प्रत्येक व्यक्तीला असं काहीतरी खाऊ वाटतं. मस्त गरम गरम कुरकुरीत अशी भजी तयार झाली. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.